राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या वतीने तसेच राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या संकल्पनेतून आयोजित येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नागरिकांनी आपले मत व्यक्त करण्यासाठी खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। विषय होता आगामी महापौर व नगरसेवक कसा असावा। या निबंध स्पर्धेला मंगळवेळेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे सुरुवात झाली। या स्पर्धेसाठी कॉलेज विद्यार्थ्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला। यावेळेस आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी आगामी महापौर आणि नगरसेवक कसा असावा याबद्दल आपले मत व्यक्त केले। असे उपक्रम इतरही पक्षाच्या नेत्यांनी आणि महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात याव्या अशा भावना काही ज्येष्ठ नागरिकांनी मांडल्या। नमस्कार, माझे नाव शैलेंद्र विश्वासराव पाटील, मी प्रभाग क्रमांक 7चा मतदार आहे। तर आतापर्यंत बऱ्याच निवडणुका झाल्या, आताही होत आहे आणि पुढेही होणार आहे। पण मतदारांना आपला नगरसेवक व भावी महापौर कसा असावा हे मनात असायचं, पण ते व्यक्त करता येत नव्हतं। ही व्यक्त करण्याची संधी सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली, त्याबद्दल आम्ही मतदार त्यांचे आभारी आहोत। आणि आम्ही आमच्या निबंधातून जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याला अनुसरून जर या पक्षाने किंवा कोणत्या अन्य राजकीय पक्षाने उमेदवार दिल्यास ते उमेदवार नक्कीच निवडून येतील, कारण की मतदार आम्हीच आहे, आमच्या मनातील उमेदवार राहणार आहे आणि त्या राजकीय पक्षाचा आणि पर्यायाने जनतेचा आणि मतदारांचंही भलं होणार आहे। तर ही संधी या पक्षाने, या सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गट यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली, याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। धन्यवाद। आज आगामी महापौर आणि नगरसेवक आगामी काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने असायला पाहिजे एक सुंदर निबंध स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली होती। त्या स्पर्धेमध्ये एक सोलापूरचे नागरिक म्हणून या ठिकाणी सहभागी झाले। आपला हा महापौरचा जी संकल्पना असेल, योजना असेल, स्मार्ट सिटी असेल, कशा पद्धतीने असायला पाहिजे अथवा सोलापूर शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जे त्या पद्धतीने महत्त्वाचे आहे तो सगळे विषय त्या निबंध स्पर्धेच्या माध्यमातून आपण मांडण्याचा त्यावेळी प्रयत्न करा। आणि महापौर हा नक्कीच सोलापूर शहराचा प्रथम नागरिक असतो, त्या दृष्टिकोनातून सर्व निपक्ष पद्धतीने आगामी काळामध्ये सर्व महानगरपालिकेच्या अधिकारी असतील, आयुक्त यांना सर्वांना संगनमत करून अथवा चांगल्या म्हणजे त्यांच्याशी व्यवस्थित पद्धतीने आपण हे करून म्हणजे समोच्चार करून त्यांच्याशी आपण कामकाज करावे। आणि सोलापूरचा महापौर हा महापौर विकास परिषदेचा या ठिकाणी अध्यक्षपदावर त्याची कारकीर्द गाजो एवढीच या ठिकाणी अपेक्षा करतो। धन्यवाद। आज सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या वतीने भव्य निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। खऱ्या अर्थाने ही स्पर्धा महानगरपालिकेच्या मध्ये येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आली होती। आपल्याला आठवत असेल की मागील 10 वर्षांपासून स्मार्ट सिटीचा फार मोठा गाजावाजा झालेला आहे। तर त्याच्याही अगोदर जवाहरलाल नेहरू नागरी सुविधा योजना या नावाची एक योजना 2005 पासून भारतामध्ये कार्यान्वित होती आणि या योजनेमधून बी फार मोठ्या प्रमाणात कामं झाली होती। परंतु तेल अवीव या शहरामध्ये 2014मध्ये स्मार्ट सिटी बनवण्यात आली आणि एक वेगळं वातावरण जगभरामध्ये तयार झालं। तर या पद्धतीने शहरामधील समस्या, नागरिकांचे जे प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न खऱ्या अर्थाने मांडण्यासाठी या प्रकारच्या स्पर्धेचं किंवा या प्रकारच्या उपक्रमाचं आयोजन या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज करण्यात आलं। मी माननीय सुधीरजी खरटमल साहेबांचं विशेष आभार व्यक्त करतो की जर स्मार्ट सिटी होणार असेल किंवा करायची असेल तर खऱ्या अर्थाने नागरिक किंवा लोक स्मार्ट झाले पाहिजेत आणि लोकांना स्मार्ट करण्याचं काम खरटमल साहेबांनी या स्पर्धेच्या उपक्रमामधून केलेलं आहे। या स्पर्धेमध्ये इथं आपल्याला दिसत असेल की कॉलेजचे युवक युवती देखील आहेत, त्याचबरोबर 60-70 वर्षाचे वयोवृद्ध लोकसुद्धा, नागरिकसुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत आणि आपलं मत व्यक्त करत आहेत। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ह्या निबंधांमधून जे जे विचार मांडले गेलेले असतील, जे जे मतं व्यक्त केलेली असतील त्याची दखल येणाऱ्या प्रशासनाने आणि शासनाने घ्यावी अशी मी विनंती करतो। पुनश्च एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आभार व्यक्त करतो। वंदे वंदे भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे